राज्यातील 29 नगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे आणि सर्व निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आहेत। दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असेल असं निवडणूक आयोगानं सांगितलंय। तर दुबार मतदारांकडून कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे लिहून घेतलं जाणार आहे आणि मतदार यादी दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नाही असंही आयोगानं म्हटलंय। निवडणुकीत काही मतदान केंद्र गुलाबी मतदान केंद्र असतील। या मतदान केंद्रावर फक्त महिला कर्मचारी असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। निवडणूक होणाऱ्या महापालिका क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे। ही आचारसंहिता 29 महापालिका क्षेत्रांमध्ये असेल। नामनिर्देशन स्वीकारण्याची तारीख 23 ते 30 डिसेंबर असेल। नामनिर्देशनाची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असेल। निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी 3 जानेवारीला जाहीर केली जाईल। मुंबई पालिकेच्या जागा वाटपासाठी उद्या भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेनंही 100 जागांवर दावा केल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। तर शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश करणार नाही असंही त्यांनी सांगितलं। पुणे महापालिका निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष मोठे पक्ष आहेत असं ते म्हणाले आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। मुंबई पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली। पालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। तर जास्तीत जास्त जागा भाजप जिंकणार असल्याचंही ते म्हणाले। मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहेत, ते आम्ही सुद्धा दाखवल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी योग्य नाही असंही ते म्हणाले। पारदर्शक निवडणुकांसाठी बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी जयंत पाटलांनी केली। ज्यांना आपल्या मागे लोक आहेत असा आत्मविश्वास आहे, त्यांनी बॅलेटवरच निवडणुका करण्याचा आग्रह करा असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला। नांदेडमध्ये भाजपसोबत युतीची आमची तयारी असल्याचं शिवसेना आमदार हेमंत पाटील म्हणाले, पण अशोक चव्हाण युती करतील असं वाटत नाही असंही ते म्हणाले। पालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच नगरविकास खात्याकडून पालिकांना 74 कोटींचा निधी वितरित करण्यात आला। 13 प्रमुख पालिकांसाठी महायुतीकडून निधीचं वितरण करण्यात आलं। भाजप आता बिल्डर जनता पार्टी झाल्याची टीका आमदार आदित्य ठाकरेंनी केली। केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, भाजपच्या फसव्या घोषणा भाजप करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचं तेजस्वी घोसाळकरांनी म्हटलंय। कळव्यात निवडणूक कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। मतदार यादीच्या मुद्द्यावरून जोरदार राडा झाला। डॉक्टर गौरी गर्जे पालवे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एसआयटीकडून अनंत गर्जेला पुन्हा अटक झाली। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। आणखी 3 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रतीक घुलेनं कारागृहातील कर्मचाऱ्याला धमकी दिली। बाहेर आल्यावर तुझं बघतो अशी धमकी दिल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी केला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी लक्षवेधीला उत्तर देताना ही माहिती दिली। मावळच्या उळसे गावात 5 वर्षाची मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणात शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी शैरगाव पुरंदरवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। 165 जागांवर उमेदवार देणार असल्याचं सुनील टिंगरेंनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले। सांगलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं।
पुतळ्याच्या अनावरणानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे लोकमातेचा सर्वात मोठा पुतळा सांगलीत उभारलाय असं म्हटलंय. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भिडे गुरुजी उपस्थित होते. आमदार राहुल आबाडे यांच्या प्रयत्नातून हा पुतळा साकारण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना निवेदन दिलं. या निवेदनात गोगावलेंनी मतदारसंघातून जाणाऱ्या रस्त्याबाबत प्रमुख 4 मागण्या केल्या. एप्रिल 2026 मध्ये मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन यावेळी गडकरींनी दिलं.